सांगोला तालुक्यातील या ठिकाणी मंडळापैकी गिरडी मंडळमध्ये पंचनामा न करता या ठिकाणी चालू नव्हता। शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं होतं। आम्ही वारंवार चर्चा केली तरी पण या ठिकाणी आम्हाला उडवाउडवी उत्तर दिली। आम्ही सकाळी या ठिकाणी आबांना फोन केला आणि आबांना आम्ही सांगितले, आबा आम्ही या ठिकाणी आमर उपोषणाला बसणार आहे आणि तसं आम्ही निवेदन देणार आहे म्हणून गिरडी, डिकसळ, पारे, नराळ, हबीशवाडी, हांगिरगे या गावातील आम्ही लोकप्रतिनिधी येऊन या ठिकाणी तो तहसीलदार यांना निवेदन दिलं। पण तहसीलदारांना निवेदन द्यायला जाताना आबांना आम्ही फोन केला आणि आबांना सांगितलं की आबा आम्ही आता या ठिकाणून उठणार नाही, कारण आमच्या भागाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि नुकसान होऊनही या ठिकाणी अधिकारी पंचनामा करत नाहीत, तर आम्ही उपोषणाशिवाय आम्ही दुसरा मार्ग या ठिकाणी स्वीकारत नाही आणि आम्ही स्वीकारला आहे असं सांगितल्यानंतर दीपक आबांनी साहेबांना बोलले, तहसीलदार साहेबांना, की ठीक आहे आता माणसं ऐकणार नाहीत, माझ्या हाताच्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे, तर तुम्ही यातून मार्ग काढा। त्यांनी या ठिकाणी आम्हाला तिथंच थांबवलं तहसीलदार साहेबांनी आणि आबांच्या सांगण्यावरून या ठिकाणी 2 मिनिटात त्यांनी या ठिकाणी तिची ऑर्डर टाईप केली आणि आम्हाला या ठिकाणी आमच्याकडे दिली आणि त्यांनी सांगितली उद्यापासून तुमचे पंचनामे चालू होतील। त्यामुळं या ठिकाणी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचं व तहसीलदार कंसाहेब यांचं मी शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। गेले 2 महिन्यापासून अतिवृष्टीचा सांगोला तालुक्याला फटका बसत असताना गिरडी मंडलमध्ये अनेक तळे, वडे, नाले यांना पूर आले असताना गिरडी मंडलमध्ये शेतकऱ्याचे पंचनामे करण्यासाठी दीर्घाई होत होती। त्यामुळे आम्ही दीपक आबाशी चर्चा केली। दीपक आबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गिरडी, पारं, हांगिरकर, नराळे, हबीशवाडी, गावडेवाडी येथील सर्व शेतकरी आणि महिला वर्गाने आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमचे पंचनामे लेखी आदेश देऊन पंचनामे करण्यात यावेत। त्या प्रकारचे लेखी निवेदन दिल्यानंतर कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कंसे साहेब आणि यांना दीपक आबांचा फोन करून दिला आणि लगेच कंसे साहेबांनी आमच्या निवेदनाला दाद देऊन त्या ठिकाणी लेखी आदेश काढून पंचनामे करण्याचे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्याबद्दल तहसीलदार साहेबांचे मी आभार आहे। BN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज